हो सर. ओके, सुरू केली आता. रेकॉर्डिंग मध्ये होईल. हो सर. हा, यस, लास्ट पॉइंट. कुठपर्यंत आलं आपलं एनर्शियाचे टाइप ना? हो सर. हो सर. व्हॉट इज मीन बाय एनर्शिया? एनर्शिया मीन्स काय? एनर्शिया मीन्स विरोध, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स मीन्स रोध. रोध म्हणजेच विरोध. कशाला विरोध? टू चेंज स्टेट ऑफ एक रेस, to change state of uniform motion आणि थर्ड डायरेक्शन. बरोबर आहे ना? यानुसार या ठिकाणी एनर्शियाचे 3 प्रकार पडतात. एक एनर्शिया ऑफ रेस, एनर्शिया ऑफ मोशन आणि एनर्शिया ऑफ डायरेक्शन. मग एनर्शिया ऑफ रेस मीन्स काय? एनर्शिया ऑफ रेस मीन्स काय? समजा या ठिकाणी एखादी बॉडी ही स्थिर आहे, ही कशी रेस, ही गतिमान किंवा मोशन मध्ये जाण्यास विरोध करते. काय म्हणलं मी? या बॉडीची टेंडन्सी टू रिमेन्स इन अ रेस पोझिशन. या बॉडीची टेंडन्सी म्हणजे काय? कॅपॅसिटी. टेंडन्सी म्हणजे कॅपॅसिटी नाही. टेंडन्सीचा अर्थ काय? विरोध करायचा, ही त्याची टेंडन्सी झाली. गुणधर्म म्हणतो, गुण आपला. टेंडन्सी. काही जणांना टेंडन्सी असते खोटं बोलायची, काही जणांना टेंडन्सी, त्याला सांगितलं ना आजच्या दिवस थोडस खोटं बोल बर का, तरी त्याची टेंडन्सी खरं बोलण्याची असते. तिथं गेलं की ते खरं बोलतं. काही जणांना नेहमीच खोटं बोलण्याची टेंडन्सी असते. काही जणांना मध्ये मध्ये बोलायची टेंडन्सी असते. काही जणांना बोलायची टेंडन्सी नसते, बोलतच नाही. मग आता टेंडन्सी म्हणजे काय आपल्या भाषेत? सवय. करेक्ट. टेंडन्सी म्हणजे सवय. आता या बॉडीला काय सवय बिवय नसते, ते माणूस नाही, तरी टेंडन्सी हा शब्द वापरतो. म्हणजे या बॉडी रेसमध्ये बॉडी, मग तिची टेंडन्सी काय, तर रेस मधून गतिमान होण्यास विरोध करणे. तसंच रेसमध्ये राहण्याची टेंडन्सी. म्हणून टेंडन्सी ऑफ बॉडी टू रिमेन इन इट्स पोझिशन ऑफ रेस्ट. तिच्या जागेवरती रेसवरती राहण्याची टेंडन्सी. रेस्ट इज कॉल्ड inertia of rest. किंवा रेजिस्टन्स टू अपोज टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट. काय? विरोध. कसला विरोध? ही विरोध करते कशात? रेजिस्टन्स टू अपोज टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट. चेंज ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. समजा या ठिकाणी पहा, तुम्ही काय करता, सकाळ सकाळ जर लेक्चर असेल आणि तुम्हाला 9 वाजेपर्यंत झोपायची सवय असेल, तर तुम्ही घरच्यांना विरोध करता, मला उठू नको, मला असंच पडून राहू दे, असंच झोपून राहू दे. रेजिस्टन्स करता. कशाला? रेजिस्टन्स टू अपोज टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट. रेस्ट मधून मोशन मध्ये जाण्यास जी बॉडी विरोध करते, तिची एनर्शिया कसला असतो, तर एनर्शिया ऑफ रेस्ट असतो. कन्सिडर करा, समजा या ठिकाणी ही बस आहे, बस थांबलेली,
बस काय थांबलेली आणि ही व्यक्ती या बसमध्ये उभा आहे, रेस्टला आहे. पण अचानक गाडी जर पुढे गेली व्ही या वेगाने, तर हा लगेच अवस्था बदलण्यास विरोध करतो. त्यामुळे तो कुठं जातो, पाठीमागे असा कलतो. किंवा गाडीने टर्न मारला तर रेडियस आहे ही वळणाची, तुम्ही बाहेरच्या बाजूला जाता. किंवा गाडीने गतिमान आहे एक समान व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट या वेलोसिटीने चालू, त्यावेळेस तुम्ही स्थिर असता. पण अचानक ब्रेक जर मारला तर तुम्ही कुठं जाता, ही मोशन थांबायचं म्हणती आणि ही बॉडी मात्र मोशनला विरोध करते, म्हणजे ती मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करते. तुम्ही कळता असं पुढे जाता. मग इथं रेस्ट मध्ये होती गतिमान होताना, याचा अर्थ इनर्शिया ऑफ रेस्ट, आणि इथं गतिमान होती रेस्ट मध्ये जाण्यास ही बॉडी विरोध करते, याचा अर्थ इनर्शिया ऑफ मोशन. मग इनर्शिया ऑफ मोशन मीन्स काय, इनर्शिया ऑफ मोशन मीन्स काय, inertia of motion, the tendency of a body, tendency of a body to remain कशी in a motion in state of अवस्था, state of uniform motion, uniform motion in a straight line, in a straight line, कारण डायरेक्शनचा विचार करतो इथे, is called inertia in a motion, inertia of motion. ओके. एक्झाम्पल काय रे, समजा एखादी बस आहे, बस मध्ये तुम्ही थांबलात आणि बस चालू आहे आणि अचानक तुम्ही बसने ब्रेक लावला तर तुम्ही सडनली काय होता, पुढे जाऊन आदळता. किंवा बस मध्ये उभा आहेत तुम्ही, अचानक ड्रायव्हरने ब्रेक मारला तर पुढे फॉल होता तुम्ही. याचा अर्थ तुमची बॉडी कशी होती सुरुवातीला, मोशन, आणि ती बॉडी थांबण्यास विरोध करते आणि म्हणून ती मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करते, म्हणून पडते. लक्षात येत आहे ना. बस चालू आहे, तुम्ही बस एक समान दिशेमध्ये, एकाच दिशेमध्ये स्ट्रेट लाईन मोशन मध्ये सारख्याच वेगाने चालू, गतिमान आहे, युनिफॉर्म स्पीडने चालू आहे, आणि अचानक ड्रायव्हरने ब्रेक मारला तर तुम्ही काय होता, पुढे जाऊन आदळता, पडता, फॉल होता. याचा अर्थ फॉल का होता, तर तुमची बॉडी तशीच मोशन मध्ये राहते पण बस थांबते. बस काय होते, थांबते, पण तुमची बॉडी थांबण्यास विरोध करते म्हणून पुढे जाते, ती म्हणून पुढे जाते, फॉल होती. याचा अर्थ तुमच्या बॉडीने मोशन मधून रेस्ट मध्ये जाण्यास काय केला, विरोध केला. याला आपण इनर्शिया ऑफ मोशन म्हणतो. इनर्शिया मीन्स विरोध. तिसरं या ठिकाणी पहा, हे टर्न आहे आणि तुम्ही बसमध्ये, तुमची बस इकडे चालू, पण बसची डायरेक्शन बदलल्याच्या नंतर देखील या बॉडीची डायरेक्शन हीच राहते आणि म्हणून टर्न मारल्यावर तुम्ही बाहेरच्या बाजूला घसरता. किंवा तुम्हाला हे माहिती आहे, खंडेश्वरीच्या यात्रेत हे असे पाळणे असतात, याला म्हणतात मेरी गो राऊंड, आणि याच्यात तुम्ही बसलेलात, हे असे बसलात, हे असे, आणि हे मेरी गो राऊंड फिरायला लागला असं तर तुम्ही हळूहळू काय होता, बाहेरच्या बाजूला जाता. याचा अर्थ काय, तर तुम्ही डायरेक्शन चेंज करता प्रत्येक वेळेस आणि तुमची बॉडी डायरेक्शन चेंज करण्यास विरोध करते, मग बाहेरच्या बाजूला फेकले जाते. किंवा गाडी स्लिप होणे वळणावरती, ही इनर्शिया ऑफ डायरेक्शन आहे. गाडी वळणावरती स्लिप होणे, बाहेरच्या बाजूला घसरणे, ठीक आहे, तर इनर्शिया ऑफ मोशन आहे. द रेजिस्टन्स, इनर्शिया ऑफ डायरेक्शन म्हणजेच रेजिस्टन्स टू अपोज, रेजिस्टन्स टू अपोज
to change the direction of a motion is called inertia of a direction. Okay. What is the mass? मास काय रे? किलोग्राम मध्ये मोजतो ते मास काय असतं? व्हॉट इज मीन बाय मास? मास काय रे? Matter present in the object. Matter present in object. Matter present in Object. that In is the object. universal property of any substance which oppose to the change the state. काय म्हणलं मी? या ठिकाणी मास ही समजा बॉडी, तर ह्याच्यात मॅटर प्रेझेंट आहे, हे सगळं मॅटर आहे, बरोबर ना? मग याचा मास समजा 10 किलोग्रॅम आहे आणि हे मास 1000 किलोग्रॅम आहे आणि हे गतिमान आहे, ही या वेलॉसिटीने हे गतिमान. कोणती बॉडी तुम्ही अडवू शकता रे? लवकर थांबेल 10 किलोग्रामची. Kilogram वाली. आणि 1000 किलोग्रॅम तुम्हाला हलणार बी नाही, थांबणार बी नाही. स्थिर असेल तर हलणार नाही आणि गतिमान असेल तर थांबणार नाही. 10 किलोग्रॅम मात्र स्थिर असेल तर गतिमान करू शकता आणि गतिमान असेल तर थांबू शकता, बरोबर आहे का? हो सर. याचा अर्थ इथं स्टेट चेंज करण्यास विरोध जास्त कुणाचा आहे? 1000चा. याचा अर्थ दॅट 1000 काय मास, याचा अर्थ मास काय करतं? कोणत्याही बॉडीचं विरोध करतो. कशाला? टू चेंज स्टेट. कोणती स्टेट? ऑफ रेस ऑफ युनिफॉर्म मोशन किंवा टू चेंज डायरेक्शन, बरोबर ना? मग मास काय? एखाद्या बॉडीचं, समजा ही बॉडी, या बॉडीचा इनर्शिया कोण मोजतं? जडत्व कोण मोजतं? विरोध कोण मोजतं? इनर्शिया मेजर्ड बाय मास, बरोबर ना? ज्या बॉडीचा मास जास्त त्याचा इनर्शिया जास्त, बरोबर आहे? ज्या बॉडीचं मास कमी त्याचा इनर्शिया कसा असेल? कमी, बरोबर आहे? म्हणजे बॉडीचा इनर्शिया कोण मोजतंय? मास. बॉडीचा इनर्शिया कोण मोजतं? दॅट इज द मास. इट मेजर द इनर्शिया. काय म्हणलं मी? मास मेजर इनर्शिया ऑफ अ बॉडी. मास मेजर इनर्शिया ऑफ अ बॉडी. मास मेजर inertia of a body. Mass measure inertia of a body. समजले? हो सर. Yes, sir. Mass measure inertia of a body. Then next point, linear momentum. Linear momentum. हे लिनियर मोमेंटम कशाने दाखवतात? P ने. ही वेक्टर क्वांटिटी म्हणून बाण. प्रेशर कशाने दाखवतात? P ने. पॉवर कशाने दाखवतात? P ने. प्रेशर कशाने दाखवतो आपण? P ने. पॉवर कशाने दाखवतो? P ने.
आणि मोमेंटम कशाने, लिनियर मोमेंटम कशाने दाखवतो, पी ने. त्यामुळं एकच अक्षर वापरलंय आपल्याला कळावं. प्रेशर म्हणलं तर P बरोबर F/A असतंय. पॉवर म्हणलं तर वर्क डिवाइड बाय एरिया असतोय. बरोबर आहे का. आणि लिनियर मोमेंटम म्हणलं तर MV असतं. मग लिनियर मोमेंटम म्हणजे काय, समजा या बॉडीचं मास M आणि V या व्हेलॉसिटीने या दिशेला चालली, तर इथं लिनियर मोमेंटम काय, P इज टू मास इंटू व्हेलॉसिटी. मास स्केलर आहे, व्हेलॉसिटी वेक्टर आहे, मग लिनियर मोमेंटम देखील वेक्टर आहे. मग P ची आणि V ची दिशा कशी असेल, सेम, बट वेक्टर P इज टू मायनस M इंटू V असेल, तर V च्या दिशेत P नसेल, अपोजिट असेल. हे निगेटिव्ह चिन्ह सांगतं P आणि V अपोजिट. ओके, अरे ओके का. हो सर. आता मग मला सांगा, हो सर. लिनियर मोमेंटम मीन्स काय, इट इज प्रोडक्ट of mass of a body and its Velocity. linear velocity. ओके. मग या ठिकाणी पहा, वेक्टर P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. याचा अर्थ लिनियर मोमेंटम कसली क्वांटिटी, लिनियर मोमेंटम हे कसली क्वांटिटी, इट इज द वेक्टर क्वांटिटी. म्हणजे याला काय असते, किंमत, मॅग्निट्यूड, त्याबरोबर काय असते, दिशा, डायरेक्शन, दोन्ही असते. बरोबर. मग मॅग्निट्यूड काय रे, वेक्टर P चं मॅग्निट्यूड P, M, V चं मॅग्निट्यूड V. इट इज द मॅग्निट्यूड. मग व्हॉट इज द SI युनिट, SI युनिट of a linear momentum. Linear momentum काय, मासचं काय, kg, kg. व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. त्यामुळे युनिट काय आलं, किलोग्राम मीटर पर सेकंड. किलोग्राम मीटर पर सेकंड. CGS युनिट काय येईल, CGS युनिट काय, सेंटीमीटर पर सेकंड. करेक्ट, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. डायमेन्शन ऑफ लिनियर मोमेंटम काय, किलोग्राम किती वेळा आहे, एक वेळा. M/1. एक वेळा. मीटर किती वेळा आहे, एक वेळा. एक. सेकंद किती वेळा आहे, एक वेळा. एक वेळा. न्यूमरेटर का डिनोमिनेटरला आहे, डिनोमिनेटरला. न्यूमरेटर. घेतलं तर T to the -1. माइनस. We get the dimension. It is the dimension of linear momentum. Linear momentum. परत एकदा, what is the linear momentum? It is the product of mass of body. It is the product of mass of body and it's a linear velocity. Linear velocity. Formula काय, वेक्टर P is equal to M into वेक्टर V. लिनियर मोमेंटम इट इज द वेक्टर क्वांटिटी. वेक्टर असल्यामुळं मॅग्निट्यूड असतं आणि डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे किंमत, डायरेक्शन म्हणजे दिशा. इट्स अ मॅग्निट्यूड P is equal to MV. हा यस. हे मगाशी फॉर्म्युला घेतला होता P इज इक्वल टू मायनस MV. त्याचं समजलंच नाही. कोण आहे तू, तन्मय. तन्मय बाळा. निगेटिव्ह हा P हा V च्या निगेटिव्ह आहे, कारण याला तर दिशा नसते. याचा अर्थ V बॉडीची व्हेलॉसिटी राईटला असेल तर ही त्याच्या अपोजिट असेल ना. निगेटिव्ह चिन्ह काय सांगतं, हे दोन्ही अपोजिट डायरेक्शन आहे. मग V मी राईटला दाखवला तर लिनियर मोमेंटम कुठं असेल, लेफ्टला. जर V लेफ्टला असेल तर लिनियर मोमेंटम कुठं असेल, राईटला. पण जर प्लस असेल, इथं प्लस आहे, याचा अर्थ P आणि V सेम डायरेक्शन. कळलं का तन्मय? येस सर. ओके.
CR, मला सांगा, मी तुम्हाला स्ट्रेट लाईन शिकवली होती, सांगितली होती सुरुवातीला, हो सर. बरोबर आहे का? y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x, आणि मी y ऍक्सिस वरती y घेतला आणि x ऍक्सिस वरती x घेतला, तर याचा ग्राफ येतो स्ट्रेट लाईन, आणि कशातून पास होतो? ओरिजिन मध्ये. मग प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जर m घेतलं तर हा m काय? स्लोप आहे. हा अँगल थीटा, इथून हा पॉइंट घेतला, इथून लंब टाकला, हा y कोऑर्डिनेट या पॉइंटचा आणि हा x कोऑर्डिनेट या पॉइंटचा, x, y. तर टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू काय रे? y बाय एक्स, समोरची भागिले ऍडजस्टंट, आणि हा असतो स्लोप त्या लाईनचा, y बाय एक्स. तर y इज इक्वल टू mx. ही झाली इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. मग m जर कॉन्स्टंट असेल तर y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x, याचा ग्राफ काय येतो? स्ट्रेट लाईन येतो, स्ट्रेट लाईन. आणि कशातून जातो? ओरिजिन मध्ये. हेच y बरोबर mx प्लस c असेल तर ग्राफ स्ट्रेट लाईनच, स्लोप बी एवढाच, टॅन थीटाची किंमत एवढी, पण ग्राफ कसा येतो? पॉझिटिव्ह साईडला ओरिजिन पासून c एवढ्या अंतरावरती इंटरसेक्ट करते लाईन. येस येस. आणि मागे ही लाईन अशीच वाढवली तर एक्स ऍक्सिसची हा थीटा आणि हा थीटा सेम असेल, कारण स्लोप सारखाच घेतला. जर हा y इज इक्वल टू मायनस सी असेल तर खालच्या साईडला इंटरसेक्ट करेल. कळतंय का? या अंतराला याला y इंटरसेक्ट म्हणतात. काय म्हणतात त्याला? y इंटरसेक्ट. त्याला म्हणतात स्लोप. त्याला काय म्हणतात? स्लोप. मग एक गोष्ट काय? y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x असेल तर स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. सेकंड काय रे? मी पॅराबोला सांगितलं होतं. पॅराबोला सांगितलं होतं. पॅराबोला काय? पॅराबोला काय? y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. 4a कॉन्स्टंट आहे, पण ग्राफ y स्क्वेअरचा नाहीत काढत तुम्ही, y चा घेत आणि x चा. मग y ची पॉवर किती? y स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y ची पॉवर किती? 2, आणि x ची पॉवर किती? 1. याचा अर्थ पॅराबोला ज्याची पॉवर 1, ज्याची पॉवर 1 तिकडे ओपन, तिकडे पॅराबोला ओपन, ओपन म्हणजे त्याचं तोंड तिकडे ओपन होतं पॉझिटिव्हला. हा पॅराबोला ओरिजिन मधून जातो, लक्षात ठेवायचं. हा पॅराबोला. मग आता मला सांगा, y स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4ax. 4a तर कॉन्स्टंट आहे, मग हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू असल्यामुळे x पॉझिटिव्ह आहे, त्याची पॉवर किती? 1. मग कोणत्या बाजूला ओपन होईल? एक्सच्या. y अगेन्स्ट एक्स ग्राफ, पण निगेटिव्ह एक्स ला ओपन होतो, याचं तोंड इकडे ओपन होतं, हे असं निगेटिव्ह एक्स. हे झालं ए, हा झाला बी, सी. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by. 4b कॉन्स्टंट आहे, एक्स स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. हा y, हा एक्स, पण पॉवर कुणाची 1 आहे? y ची. इथं प्लस आहे, याचा अर्थ प्लस साईडला ओपन होईल, हा प्लस साईडला ओपन असा. ओके. आणि डी, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4by. पॉवर कुणाची 1 आहे? y ची. याचा अर्थ y ला ओपन होईल, पण निगेटिव्ह आल्यामुळं निगेटिव्ह y कडे ओपन होईल. कळलं? अरे कळलं की नाही? हो सर. हो सर. आता मग मला सांगा, 2 गोष्टी कळल्या आपल्याला, इथं लिहितो बॉक्स मध्ये. एक गोष्ट कळली, y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x असेल तर स्ट्रेट लाईन. ग्राफ कसला येतो? स्ट्रेट लाईन. नंबर 2, y स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x किंवा x स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y.
आणि ग्राफ काय वाय अगेन्स्ट एक्स असेल तर पॅराबोला. पॅराबोला. आणि आता तिसरं काढायचं आहे आपला थर्ड नंबर, वाय इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स. आणि ग्राफ तुम्ही प्लॉट करता वाय अगेन्स्ट एक्स. वाय अगेन्स्ट एक्स याचा अर्थ एक्स ची किंमत वाढत चालली तर वाय ची किंमत काय होईल रे? कमी कमी. मग एक्स ची किंमत कमी त्यावेळेस वाय ची किंमत सर्वात जास्त. एक्स ची किंमत कमी त्यावेळेस वाय ची किंमत सर्वात जास्त. एक्स वाढत गेला तर वाय काय होत जाईल? कमी 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 कमी. हा असा ग्राफ येईल. हा असा. याला म्हणतात हायपरबोला. कसला बोला? हायपरबोला. ग्राफला म्हणतात हायपरबोलिक. ग्राफला म्हणतात हायपरबोलिक. हा हायपरबोला आहे. आणि हा पॅराबोलिक. कसला? पॅराबोलिक. हा कसला? हायपरबोलिक. हा कसला? पॅराबोलिक. हा पॅराबोलिक. हा पॅराबोलिक. हा पॅराबोलिक. हा हायपरबोलिक. हा स्ट्रेट लाईन. समजलंय? हो सर. आता तुम्ही सांगायचं ग्राफच्या व्हॅल्यू वाय अगेन्स्ट एक्स घेतो, पण रिलेशन त्या वाय आणि एक्सचं काय ते त्यानुसार. चला या ठिकाणी सांगा. चला नोट. ग्राफ काय? वाय अगेन्स्ट एक्स. एक्स. मग मला सांगा वाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स काय येईल रे ग्राफ? स्ट्रेट लाईन. बरोबर आहे का? पासिंग ओरिजिन. पासिंग ओरिजिन. ज्यांचं मॅथ नाही त्यांनी लक्ष द्यायचं, ज्यांचं मॅथ आहे त्यांनी बी लक्ष द्यायचं. वाय स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स किंवा एक्स स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय काय येईल? पॅराबोलिक. पॅराबोलिक. आणि तिसरं काय रे? वाय इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स. ग्राफ मात्र ग्राफ वाय अगेन्स्ट 1/x स्ट्रेट लाईन येत असतो रे. काय म्हणलं मी? वाय अगेन्स्ट 1/x म्हणजे एक्स ऍक्सिस वरती 1/x च्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि हा वाय त्यावेळेस स्ट्रेट लाईन येईल. कारण याला तो डायरेक्टली असेल तर स्ट्रेट लाईन आहे. पण ग्राफ आपण काय काढतोय? वाय अगेन्स्ट एक्स. आणि वाय आणि एक्स मध्ये रिलेशन काय? वाय इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स. त्यावेळेस ग्राफ काय? हायपरबोलिक. दॅट इज द हायपरबोला. ओके. आता चला लिनियर मोमेंटम मध्ये. लिनियर मोमेंटम. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ लिनियर मोमेंटम? लिनियर मोमेंटम M into V. वा वा वा. कोण आहे? P is equal to M into V. बरोबर आहे का? P is equal to M into V. P is equal to M into V. ओके. आता पहा व्हेरिएशन. व्हेरिएशनचा अर्थ काय? बदल. चेंज. चेंज बदलणे. ओके. व्हेरिएशन ऑफ मोमेंटम पाहणार आहेत. व्हेरिएशन ऑफ मोमेंटम पाहणार आहेत. व्हेरिएशन ऑफ मोमेंटम. सी हियर when two bodies of equal or different masses. काय म्हणतो तो? दोन बॉडीज यांचे मासेस हे M1 हे M2. हे M1 is equal to M2 किंवा M1 is not equal to M2 म्हणजे सेम किंवा डिफरंट मासेस. त्यावेळेस मोमेंटम काय येईल रे याला? हॅव्हिंग डिफरंट ऑर इक्वल मोमेंट. बरोबर आहे का? कधी सेम व्हेलॉसिटी असेल, सेम व्हेलॉसिटी असेल when two bodies of equal or different masses having different or equal momentum. बरोबर आहे का? बरोबर आहे की नाही?
हो सर. बरोबर आहे. बरोबर ना. आता या ठिकाणी पहा, मी P इक्वल टू MV तुम्ही सांगायचं बरं का आता. P इक्वल टू MV या ठिकाणी मी F मास इक्वल घेतो दोघांचं, म्हणजे कॉन्स्टंट घेतलं. बरोबर आहे का? हे मास कॉन्स्टंट म्हणजे M1 बरोबर M2 असेल. मग जर मी V1 ग्रेटर दॅन V2 घेतली, P1 ग्रेटर दॅन V2 घेतली, P बरोबर MV, मास कॉन्स्टंट असेल तर P बरोबर MV, M कॉन्स्टंट असेल तर P डायरेक्टली प्रथम टू V. मग जर V1 ग्रेटर दॅन V2 असेल, V वाढला तर P वाढेल. याचा अर्थ P1 ग्रेटर दॅन P2. बरोबर आहे का? अरे भावड्यांनो, बरोबर आहे का? हो सर. बरोबर आहे सर. मग मला सांगा, P डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V असेल तर P1 डिवाइड बाय P2 बरोबर काय? P1 डिवाइड बाय V2 divided by V2. बरोबर आहे का? आता मला सांगा, समजा मी P इकडे घेतला आणि V इकडे घेतला. ग्राफ कोणता काढतोय? P अगेन्स्ट V. मग Y वरती काय घेतलाय? Y वरती घेतलाय P आणि X वरती काय घेतलाय? V. V. आणि P डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V, याचा अर्थ Y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू X आहे. बरोबर आहे का? अरे हो सर. मग हो Y सर. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू X ला काय? Straight line. मग तुमचा ग्राफ काय येईल इथं? Straight line graph. मग या ठिकाणी ग्राफ येईल स्ट्रेट लाईन. बरोबर आहे का? जर हा थीटा असेल तर टॅन थीटा म्हणजे काय रे? Y बाय एक्स. Y कोण आहे? टॅन थीटा म्हणजे स्लोप. Y कोण आहे? P. आणि X कोण आहे? V. V. बरोबर काय? MV डिवाइड बाय V. P ला V कॅन्सल. हा M म्हणजे स्लोप. मग स्लोप बरोबर काय? मास आलं. बघा तुम्ही, स्लोप बरोबर काय असतंय? टॅन थीटा. टॅन थीटा बरोबर काय? Y बाय एक्स. Y काय तुमचा? P. X कोण आहे? V. P बरोबर काय? MV. MV डिवाइडेड बाय V. V काय? कॅन्सल. स्लोप काय आलं? मास. मास. बरोबर आहे का? हो सर. हा. हो सर. आता दुसरं, if V is constant, बरोबर आहे, P is equal to MV, V is constant, मग P डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M. याचा अर्थ M इथं कसा असेल? डिफरंट. मास बदलतंय ना, इथं मास कसं? कॉन्स्टंट. याचा अर्थ P डिपेंड्स अपॉन V. इथं V कसा? कॉन्स्टंट. डायरेक्शन कशी? कॉन्स्टंट. याचा अर्थ P डिपेंड्स अपॉन M. मग P1 डिवाइड बाय P2 काय? M1 डिवाइड बाय M2. मी Y वरती P घेतला आणि X वरती M घेतला आणि M च्या वेगवेगळ्या किमतीला P च्या किमती कशा असतील? वेगवेगळ्या. ग्राफ काय येईल? स्ट्रेट लाईन. ग्राफ काय येईल? स्ट्रेट लाईन. हा Straight line. थीटा. मग स्लोप काय येईल सांगा चला? स्लोप इज इक्वल टू Y बाय एक्स टॅन थीटा. बरोबर आहे का? Y किती? P डिवाइड बाय M. P काय रे? MV डिवाइडेड बाय M. V येतो. M कॅन्सल. दॅट इज V. P is equal to V. जर ग्राफ P अगेन्स्ट V प्लॉट केला तर स्लोप येतो मास आणि या स्ट्रेट लाईनचा स्लोप कॉन्स्टंट असतो. आणि ग्राफ मी P अगेन्स्ट M प्लॉट केला तर स्लोप काय येतो? V. V. आता आपल्याला तिसरं काय घ्यायचंय? त्याच्यातलं तिसरं, थर्ड नंबर,
third number, if P is अरे. constant, मग P बरोबर काय रे? MV is equal to P काय? कॉन्स्टंट. प्रोडक्ट कॉन्स्टंट असेल तर V इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं? M. बरोबर आहे का? XY कॉन्स्टंट असेल तर Y इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू X असेल. आणि भागाकार कॉन्स्टंट असेल तर Y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू X असेल. हे तर 10th पर्यंत झालंय 10वीला. बरोबर आहे का? मग मला सांगा, जर हो मी सर. ग्राफ V अगेन्स्ट M प्लॉट केला, 1/M नाही प्लॉट केला, M केला, मग V कुठे आहे? Y वरती, आणि M कुठे आहे? X वरती. M च्या ठिकाणी X ठेवला. मग या रिलेशन साठी ग्राफ काय येतो? पॅराबोला. बरोबर आहे का? हो सर. सॉरी, हायपरबोला आहे. मग याच्या प्रत्येक ठिकाणी स्लोप कसा असेल? वेगवेगळा. स्लोप काढायचा या लाईनचा, या हायपरबोलाचा, तर कुठेही इथला स्लोप वेगळा असेल, इथला वेगळा आहे, चढ वेगळा आहे ना. मग मी इथं टँजंट काढलं आणि याचा आपण स्लोप काढला, म्हणजे इथून ही टँजंट आहे, हा Y आणि हा X. Y कोण आहे? V. X कोण आहे? M. मग टॅन ऑफ थीटा स्लोप इज इक्वल टू काय? Y बाय X. Y बरोबर काय? V. X V. बरोबर काय? M. M. मग या ठिकाणी पहा, P इज इक्वल टू काय रे? MV. बरोबर आहे का? हो सर. मग मला सांगा, P बरोबर MV, तर V इज इक्वल टू काय? P डिवाइड बाय M. P डिवायडेड बाय M. मग मला सांगा, V इज इक्वल टू P इंटू 1/M. जर मी 1/M X घेतला, हा Y, हा स्लोप, आणि हा काय? X. Y बरोबर MX. बरोबर आहे का? मग स्लोप काय येईल? स्लोप इज नथिंग बट P. किंवा या ठिकाणी P इज इक्वल टू MV. V इज इक्वल टू काय? V इज इक्वल टू P बाय M डिवाइड बाय M. हे असं आपलं P बाय M स्क्वेअर येतं. P बाय M स्क्वेअर येतं. पण आपल्याला इथं टॅन ऑफ थीटा आहे. टॅन थीटानुसार स्लोप काढताना सेपरेट काढायचा असतो. मग स्लोप बरोबर काय? कोण कॉन्स्टंट आहे? स्लोप इज द कॉन्स्टंट या पॉइंटला. स्लोप इज द कॉन्स्टंट या पॉइंटला. मग स्लोप इज इक्वल टू काय रे? दॅट इज अ लिनियर मोमेंटम. जे कॉन्स्टंट आहे ते तुमचा स्लोप असेल. जे कॉन्स्टंट आहे तो तुमचा काय असेल? स्लोप असेल. ओके. स्लोप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. इट इज अ व्हेरिएबल. इथं स्लोप वेगळा आहे, इथं वेगळा आहे, इथं वेगळा आहे. पण या पॉइंटचा स्लोप काढायचा असेल तर ती लिनियर मोमेंटम, इथलं लिनियर मोमेंटम स्लोप असेल. लक्षात आलं? अरे लक्षात आलं की नाही? हो सर. सर. Then next point, Newton's first law of motion. Newton's first law of motion. न्यूटनच्या पहिल्या लॉ मध्ये काय रे? बॉडी रेस्टला आहे तर ती रेस्टलाच राहते. कुठपर्यंत? जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स ऍक्ट करत नाही. आणि बॉडी युनिफॉर्म मोशन आहे, ही युनिफॉर्म मोशन मध्येच राहते. समजा स्पेस आहे, इथं का थांबते? तुम्ही म्हणता सायकलला पायडल मारला, थोडा वेळ पायडल मारावं लागतो.
ती एकसमान कुठं राहते? थांबते आपोआप. तर आपोआप नाही थांबत. फ्रिक्शनल फोर्स, हवेचा विरोध हा फ्रिक्शनल फोर्स आहे. रस्ता खराब आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे. हा एक्सटर्नल फोर्स. ही बॉडी रेस मधून मोशन मध्ये कधी जाईल? फोर्स अप्लाय केला, बरोबर आहे का? आणि ही बॉडी युनिफॉर्म मोशन मधून रेस मध्ये कधी जाईल? फोर्स अप्लाय केल्यावर. रेस टू मोशन कधी जाईल? फोर्स अप्लाय केलं. मोशन टू रेस्ट कधी जाईल? फोर्स अप्लाय केला. जर फोर्स नाही अप्लाय केला तर ही बॉडी कशी राहील? जशी आहे तशी, म्हणजे रेस्टला. ही बॉडी कशी राहील? जशी आहे तशीच, म्हणजे युनिफॉर्म मोशन. दिशा बदलणार नाही, कॉन्स्टंट स्पीडने जाईल. म्हणजे न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजेच लॉ ऑफ इनर्शिया असतात. म्हणजेच लॉ ऑफ इनर्शिया असतो. म्हणजे विश्वामधली बॉडी, कोणतीही बॉडी ज्या अवस्थेमध्ये आहे त्याच अवस्थेत राहते जोपर्यंत तिच्यावरती अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट करत नाही. एव्हरी बॉडी continuous to be in state of rest or state of uniform motion in a straight line until there is no unbalanced force act upon it. Until there is no unbalanced force, जोपर्यंत अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत ती बॉडी ज्या अवस्थेमध्ये रेस्ट असेल तर रेस्टच, युनिफॉर्म मोशन असेल तर युनिफॉर्म मोशन मध्येच राहते. Every body continues to be in a state of rest or uniform motion in a straight line until there is no unbalanced external force act upon it. It is the statement of Newton's first law of motion. Okay. 11 वाजून गेलेत. तुमचं लेक्चर सुरू झालं असेल. ओके, वी कॅन स्टॉप हियर. थँक्यू सर. ओके. Thank you, sir. सर बाय सर. ओके, बाय बाय सर. बाय सर. बाय 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 बाय. Sir. हा, बोला.